हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी तुमचा लाडका शेफ अजय गावंडे. तर आज तुमच्या समोर एक घेऊन येतो इन्स्पिरेशन स्टोरी. म्हणजे कसं नाही मित्रांनो, कोणाच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना, म्हणजे कधी कधी काय म्हणतं त्याला, दुःख असतं किंवा मग सुख असतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स चालू असतात आणि ते काही गोष्टी सांगू शकत नाही काही लोक. तर आमच्या कामामध्ये आहे ना, कामामध्ये आम्हाला एक ताई भेटली आणि त्या ताईचा आज विषय म्हणजे खूप मोलाचा आहे. आणि त्या ताईला ह्या फेसबुकद्वारे काहीतरी आपण आज म्हणजे मी स्वतः माझी इच्छा आहे की तिला मी स्वतः मदत करावी एक भाऊ म्हणून. तर मी काल पण ट्राय केला ब्लॉग बनवायचा, पण काल थोडा मी तिला समजावण्याच्या नादामध्ये ना थोडा इमोशनल बॉन्ड होता. तर त्या नादामध्ये मी काही सांगू शकलो नाही आणि शेअरिंग करू शकलो नाही. तर काही लोक असे असतात किंवा काही स्त्रिया असे असतात, स्त्रियांच्या लाईफमध्ये जे घडतं ना ते काही कोणाला सांगत नाही बेसिकली. कारण की कसं आहे ना, काही व्यक्ती त्या स्त्रियांचा फायदा पण घेतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे क्लोज शेअरिंग ज्याला म्हटलं ना मित्रांनो, तर त्या क्लोज शेअरिंगमध्ये काही लोक बसत नाही. म्हणजे बघा, आता मला कोणाला शेअर करायची काही गोष्ट, तर मग काय होतं ना, समोरच्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक्झॅक्टली काय चालू असतं ना हे कधीच माहिती नाही पडत आपल्याला, किंवा मग माहीत नसतं. तर मला एवढं सांगायचं आहे की ज्या व्यक्तीच्या मनात रगडलेलं स्वप्न आहे ना, लपलेलं स्वप्न आहे ना, ते कुठेतरी बिखरलेलं असतं. म्हणजे त्याला काय बोलतो आपण, ते कोणाला सांगतच नाही. तर आज मी तुम्हाला अशा व्यक्तीशी भेट करून देतो की त्या व्यक्तीला मी स्वतः बहीण मानतो. आणि काल ज्या प्रकारे तिनं इमोशनली जे सांगितलंय ना, तर खरंच माझं पण मन एकदम हे झालं. म्हणजे काय बोलते, आता ती माझ्या पाठीमागच आहे. मेन गोष्ट म्हणजे नीताताई, तिला मी नीताताईच बोलतो. आणि गोष्ट अशी आहे ना मित्रांनो, की ज्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं ना, तो माणूस एक खरा व्यक्तिमत्व ठरला जातो. कारण की मनातल्या ज्या भावना असतात ना, त्या कधी तो व्यक्ती सांगत नाही कोणाला. पण मी आज 2-3 दिवस झाले लगातार तिच्या पाठीमागे लागलो की काय झालं, शांत का असते एकदम, काय चालू आहे लाईफमध्ये. तर काही घडामोडी ज्या आहेत लाईफमध्ये ह्या खूप साऱ्या आग्या वेगळ्या घडलेल्या आहेत. तर थोडाफार आपण संवाद तिच्याशी पण करूया. आणि मेन मुद्दा म्हणजे असा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझी ताई आवडली असेल तर नक्कीच फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा चॅनलला. माझं चॅनल आहे अजय गावंडे या यूट्यूबला. आणि शेअर करा, कारण की हा व्हिडिओ आपला प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण की आज ज्या स्त्रीने ही मेहनत करून आपली जे जमापुंजी आहे, हे जमापुंजी ठेवून आपल्या मुलांसाठी जे रक्षण दायक ज्या गोष्टी करतात ना ज्या स्त्रिया, त्यांचे व्हिडिओ खूप दिसायला पाहिजे. का या कारणाने बाकीच्या ज्या स्त्रिया आहे या स्त्रियांसाठी हे व्हिडिओ इन्स्पिरेशन ठरेल असे जे काही व्हिडिओ आहे. आणि हे नीताताई नुसती कामच करते. नीताताई, तू नुसती कामच करत जा, बस. ही कामच करते आणि काम, हिला असं वाटतं की काम करणं खूप महत्वाचं. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हिच्या आयुष्यात म्हणजे एक असं घडलेलं ना की एक घर असतं ना, आणि घराला पाया असतात. तर त्या घराचा पाया एकदम खचला आणि खचल्याच्या नंतर हिचं मन पण खचलं. तर मेन गोष्ट मुद्दा अशी आहे की हिने कधी पण हार नाही मानली. हा इतिहास आहे त्या स्त्रियांसाठी की जे बोलतात ना की माझ्याच्यानं काही नाही होणार, मी काही नाही करू शकत, मला माणूस नाही, किंवा माझ्या माणसाची डेथ झाली, किंवा मग मी आता मुलांसाठी काय करू शकत नाही. तर ही ताई ना इन्स्पिरेशन आहे त्या महिलांसाठी, ज्या महिला बोलतात की माझ्याच्यानं काही नाही होणार. ही बघा, ही तुमच्यासमोर मेहनत करते, माझ्यासोबत एक काम करते. काल हाय बोलताय, हाय. ही नीताताई खूप सिंपल आणि साधी. आणि मला असं वाटतं, मला बहीण नाही सक्की, पण मी सगळ्यात जास्त 3 दिवस झाले, म्हणजे आता 17-18 दिवस झाले मिनिमम नवीन किचन आहे, स्वादिष्ट कट्टा म्हणून आहे वसईला. तर मी हिला बहीण मानले. हिला बोलले मी की कुठली पण गोष्ट असू दे तू मला शेअर कर. का याचं कारण असं आहे की एक भावाचं कर्तव्य आहे की आपल्या बहिणीसाठी काहीतरी करायला पाहिजे, नाही का. मेन गोष्ट मुद्दा असा आहे मित्रांनो की गेले काही दिवस म्हणजे आमच्या भाऊजींची डेथ झाली. आणि त्यानंतर काय झालं ना, मुलगा मलेशियाला होता आणि मलेशियाला जाण्यासाठी एवढे प्रयत्न केले जॉबसाठी की, आणि तुम्हाला माहीत असेल की हॉटेल लाईनमध्ये फील्ड 2-3च आहे, एक तर वेटर, एक तर कुकिंग, आणि दुसरी काय सर्व्हिस फील्ड आहे ती वेटर लाईनमध्ये येते. मग बाकी काय असतं, ज्या एजंट लोकांना ह्या लोकांनी पैसे काढून दिलेत, म्हणजे काही 2-2.5 लाख रुपये काढून दिले, तर त्याचा फायदा नाही झाला. पोरगा भलेही दुसऱ्या फील्डमध्ये काम करू लागला मलेशियाला, पण इकडे बापाची डेथ झाली त्याच्या मुलाच्या पप्पांची. आणि एक मुलगी अशी क्यूट आहे ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. ती आली ना, मला असं वाटतं की माझी सक्की भाचीच आहे. मग तिला काय लागते काय नाही ग बाई, असं मी तिला बोलत असतो. पण गोष्ट अशी आहे ना मित्रांनो की आज आहे ना, आज पण ही प्रयत्न करते की आपल्या मुलांसाठी मी रोज काय करू शकते नवीन. तर मी काल पण हिच्याशी बोललेलो की ताई काय होतं नेमकं. ते काल रडली, अक्षरशः रडली ती. म्हणजे एक इमोशनली जो बॉन्ड असतो ना एक बहीण भावाचा, तो खूप जुळलेला आहे. आणि मी यासाठी तुम्हाला सांगतोय की
स्त्रियांच्या बाबतीत आहे ना खूप सारे असे अनगिनत गोष्टी घडतात की त्या स्त्रिया सांगू शकत नाही कोणाला. पण तुम्ही लपून ठेवू नका, कोणाला तरी सांगा. तुमचा मित्र असतो किंवा एक नवरा असतो, त्याला सांगा तुमच्या मनात काय चाललंय, काय नाही, काय प्रॉब्लेम आहे, नाही का. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की ताई तू टेन्शन नको घेऊ. हिला मी सांगितलं काल, तू टेन्शन नको घेऊ, तुझ्यासाठी आपला भाऊ जिंदाबाद आहे. तर मेन गोष्ट म्हणजे हिच्या मुलाला लावणं खूप गरजेचं आहे कामाला, कारण की हिचं स्वप्न तेच आहे. स्वप्न आहे ना तुझं? हा, स्वप्न आहे हिचं की हिचा मुलगा बाहेर देशात काहीतरी करायला पाहिजे आणि स्टेबल व्हायला पाहिजे, जॉब लागायला पाहिजे. काय बोलते नीता ताई? हाय बोल माझ्या फ्रेंड लोकांना. आणि हिचं फील्ड आहे ना नर्सिंगचं आहे. बघा नर्सिंग फील्ड आहे, इंग्लिश टॉप सगळं आहे. पण गोष्ट अशी आहे की आज माझ्यासोबत काम करते हॉटेल लाईन मध्ये, ही साधी व्यक्ती नाहीये. तुम्ही हिला साधी व्यक्ती समजू नका. हिच्या मनात खूप रगडलेलं होतं, पण मी काल हे सगळं जाणून घेतलं म्हणून आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि ह्या माऊलीसाठी फेसबुकवरती जेवढं शेअर झालं ना हा व्हिडिओ तेवढं शेअर करा, कारण की महाराष्ट्रातील सगळ्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. जशी ही स्ट्रगल करते आपल्या मुलांबाळांसाठी, रात्रंदिवस खूप मेहनत करते. आज इथं काम करते तर सकाळी दुसरीकडे काम करते. मेन गोष्ट म्हणजे मी याच्यामुळे सांगतोय कारण की मेहनत करत राहा. जरी तुमच्या मनात काही रगडलेलं असेल, म्हणजे काही लपलेलं असेल ते सांगा. म्हणजे माझ्यासारखा जे भाऊ असतो ना त्याला सांगा, मी आज भाऊ म्हणून हिच्या पाठीशी उभा आहे. आणि तुम्ही पण तुमच्या समोर कोणी जर स्त्री तुम्हाला शेअर करते ना, तर एक भाऊ म्हणून तुम्ही तिच्या पाठीमागे राहा, कारण की तिला आधार कोणाचा नसतो माहिती आहे. आज मी आधार नक्कीच देणार. आणि जे काही पैसे अधूनमधून काही पण लागू दे, हिची मेहनत आणि हिची जी जिद्द बघून ना माझं खरंच मला पण काल रडायला आलं. खरं मित्रांनो, मला काल रडायला आलं. हिचे डोळे पाणावलेत आणि हे सांगितले. आणि जो पाया खसतो ना, म्हणजे आज विचार करा, नवरा जाणं म्हणजे अचानकली, म्हणजे हिने कधी आई म्हणजे तेवढं बघितलंच नाही. घरातल्या घरात आपलं काम करायचं, सगळं करायचं, हे सगळं बघितलेलं हिने. काय नाही तर ते बरोबर आहे ना. तर आज मलेशियाला हिच्या मुलाला पाठवायचं आहे. काय नाव मुलाचं? विनेशला पाठवायचं आहे. आणि मुलीला पण चांगलं शिकवायचं आहे. मी आज ग्वाही देतो की हिची मुलगी पण चांगली शिकणार आणि पुढे नक्कीच वाढणार. तर आपल्या फेसबुकवरून जे काही पैसा मिळेल मला, जे काही येणार डॉलरमध्ये, तर कन्वर्ट ते इंडियन करन्सीमध्ये होतच. जे काही मला ह्या व्हिडिओवरती पेमेंट येणार ते पेमेंट मी हिला 50% नक्कीच देणार. 70% तर नक्कीच देणार. कारण की मला असं वाटतं की माझ्या ताईचं कुठेतरी चांगलं व्हावं, नाही का. ह्या ताईचं कुठेतरी चांगलं व्हावं म्हणून मी हा ब्लॉग बनवतोय. आणि नक्कीच आमचा व्हिडिओ आणि ह्या ताईच्या मेहनतीला एक लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. आणि ह्या ताईची मेहनत पुढे चालू नक्कीच राहायला पाहिजे आणि ह्या ताईंचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. चला तर मग जय भीम, सलाम, राम राम, सत श्री अकाल, नमस्कार, थँक्यू.